अजय त्याच्या शॉपमध्ये आलता. तो रोजप्रमाणे शॉपमध्ये येऊन पहिल्यांदा देवाच्या मंदिराचा दिवा लावतो आणि हात जोडतो. शॉपमध्ये काम करणारे कामगार पण आले होते. नेहमीप्रमाणे शॉपमध्ये कस्टमर येऊन खरेदी करून जात होते. त्याचा हा ज्वेलरी शॉपचा व्यवसाय खूप छान पद्धतीने चालला होता. तो नेहमीप्रमाणे हिशोब वही चेक करत होता. तेवढ्यात त्याच्या कानावर ओळखीचा आवाज येतो. तो वरती बघतो. तिथे त्याची लहानपणापासूनची मैत्रीण प्लस निगेबर आदिती आली होती आणि तिच्यासोबत अंजली सुद्धा होती. त्या दोघींना बघून तो त्याच्याकडे येतो. "अरे अदिती, अंजली, तुम्ही आज इकडे?" "हो, हाय अजय, तू आहेस? बरं झालं. आता मला काहीतरी मस्त आई बाबासाठी गिफ्ट घ्यायला मदत कर." ती त्याला म्हणते, "अरे दादा, अदितीला काकूसाठी ॲनिव्हर्सरी गिफ्ट घ्यायचे होते म्हणून मग तिला मीच म्हणलं आपल्या शॉपमधून घे." "हो का? नाही, आपलंच दुकान आहे. तू सांग फक्त तुला कसं हवंय डिझाईन, मी तुला दाखवतो." तो तिला म्हणतो. सोफ्याकडे बसण्याचा इशारा करतो. त्या दोघी देखील सोफ्यावर जाऊन बसतात. शेजारी अजय देखील बसतो. तो तेथील एका वर्करला त्याच्या शॉपमधले नवीन कलेक्शनमधले डायमंड रिंग ब्रेसलेट बांगड्या तिच्या पुढच्या टेबलवर ठेवतो. "अजय, आय मस्ट से देज डिझाईन आर व्हेरी व्हेरी ब्युटिफुल. मला तर या सगळ्याच खूप आवडली आहेत. असं वाटतं आहे सगळंच घेऊन टाकावं." ती त्याचा हात पकडत बोलते. तो देखील तिला म्हणतो, "मग घेऊन टाक ना, माझाही फायदा होईल." तो म्हणतो. ती क्यूटचा फेस करून म्हणते, "तू खेचतोय का माझी?" "अरे यात खेचायचे काय, तुला आवडतंय तर घे. म्हणलो ना तुझ्यासारखी माझे काही 2-3 ज्वेलरी शॉप नाहीत जिथे मी रोज लाखो रुपये कमवते. मी तर एका साध्या कंपनीमध्ये मॅनेजर आहे." "बाबा," ती नाटकीपणे तोंड पाडत बोलली. ती खूप खुशीर डायमंड रिंग ब्रेसलेट बांगड्या बघत होती, पण तिला समजत नव्हतं काय घ्यावं. "या बघ, या पेशवाई स्टाईलच्या बांगड्या आहेत. या काकूंना खूप आवडतील आणि हे कडं काकांच्यासाठी घे." तो म्हणतो. आदितीला देखील ते खूप आवडले होते म्हणून ती पण ते घेऊन टाकते. तो रीतसर विकलेला मालाची पावती देतो. तीही त्याला पैसे देते. "चल बाय, निघतो आम्ही," म्हणत त्याला वन साईड मिठी मारून बाय करून बाहेर जाते. अंजलीने तिला ज्या कामासाठी अदितीला घेऊन आलती ते काम झाले म्हणून ती पण खुश असते, पण तिने जो गोंधळ घातला होता त्याने आता काय होईल हे तर त्या देवालाच माहिती. इकडे अनिकाला सकाळपासून बेचैन होत होतं. आत्या आल्यावर काय बोलतील हा विचार करून करून तिचं डोकं दुखायला लागलं होतं. भाग्यश्री आणि अनिकाची ओळख जेव्हा अनिका शताक्षीसोबत सोबतीण म्हणून आलती तेव्हा झाली होती. भाग्यश्रीला मुळात द्विजेश आणि शताक्षीचं लग्न मान्य नव्हतं, कारण अनिका शताक्षीचे आई वडील जास्त श्रीमंत नव्हते आणि भाग्यश्रीचं तर म्हणणं होतं की तिची मुलगी काव्याचं द्विजेशशी लग्न करावं. पण द्विजेशसाठी जशी शर्मिष्ठा होती तशीच काव्य होती. त्यामुळे महेश्वरी यांनी दुसरीकडे स्थळे बघायला सुरुवात केली. शताक्षीची बहीण असल्यामुळे आणि तिच्यासाठीच पहिल्यांदा द्विजेशचं स्थळ गेलं होतं आणि तिने नकार दिल्यामुळे भाग्यश्री यांना तिचा खूप राग येत होता. त्यांना तिच्याबद्दल गैरसमज झाला, त्यामुळे त्या 2 दिवसात तिच्याशी चांगल्या बोलल्या नाही. आता तर तिचं द्विजेशसोबत लग्न झालं आहे आणि त्यांना थोड्या दिवसापूर्वी लग्न झालेलं समजलं. त्यामुळे त्या आल्यावर काय बोलतील याचा विचार करून करून अनिकाचं डोकं दुखायला लागलं होतं. द्विजेश देखील आज घरीच होता. तो घरूनच काम करत होता. त्याने नोटीस केलं होतं तिचा उतरलेला चेहरा. त्याने विचारलं तर तिने डोकं दुखतंय म्हणाली. त्याने सुद्धा पुन्हा काही विचारलं नाही. तो त्याचं काम करू लागला. इकडे मानसी ऑफिसमध्ये तिचं काम करत बसलेली. तेव्हा तिचा फोनची मेसेज टोन वाजते. ती बघते तर व्हॉट्सअपवर अनोन नंबरवरून मेसेज होते. ती ते फोटो बघते तर त्यात अजय आणि एका मुलीचे फोटो होते. एका फोटोत ती मुलगी अजयच्या एकदम बाजूला बसलेली होती, तर दुसऱ्या फोटोत त्याचा हात हातात घेतलेली, तर काही फोटो त्याला मिठी मारलेली. दोघी हसून बोलत असताना बघणाऱ्यांना वाटेल की ते कपल आहेत असे फोटो काढून अंजलीने मानसीला पाठवलेले होते आणि खाली लिहिलेले वर्ल्ड बी मिस्टर अँड मिस्टर. ते फोटो आणि खालचा मेसेज बघून तिला खूप रडू येतं. त्या फोटोमध्ये अजयच्या तोंडावरचे हसू बघून तिला वाटतं तो देखील या नात्याला पूर्णपणे मनाने तयार झाला आहे. तिला त्याचा रागसुद्धा येत होता, कारण कालपर्यंत फोन करून मेसेज करून बोलायचं आहे म्हणत होता आणि आत्ता या मुलीसोबत लग्नाला तयार झाला. मानसीला वाईट वाटत होतं अनोन नंबरवरून पाठवलेले फोटो बघून, पण तिला हे माहीत नव्हतं की ती अजयची बहीण आहे. ती कितीतरी उशीर तिने त्याच्यासोबत घालवलेले चांगले क्षण
आठवत बसलेली. तेवढ्यात तिचा फोन वाजतो, तर फोनवर अजय नाव दिसत होतं. पहिल्यांदा तर ती येणाऱ्या फोनला इग्नोर करते आणि काम करू लागते. तिला वाटत होतं, एकीकडे हे लग्न करतायत, तर दुसरीकडे मला का भेटायला बोलावताय. उगाच खोटं बोलून मला फसवत आहे. त्याची आई जे बोलले ते मला तर यांना ऐकवायला पाहिजे. माझ्याशी प्रेमाचे नाटक करून माझ्यासोबत टाइमपास केला. त्याचं खरंच प्रेम असतं तर त्यांनी तिथेच तुझी बाजू घेतली असती. मानशी जाऊ दे, ही मोठी माणसं अशीच असतात. तिचं मन आता अजयबद्दल वेगळाच विचार करायला लागलं होतं. पण त्या बिचाऱ्याला तर याची खबर पण नव्हती की त्याच्या बहिणीने जो गोंधळ घालून ठेवला आहे. त्यामुळे आता मानशी आणखीनच त्याच्यावर चिडलेली. त्या बिचाऱ्याला तर माहितीच नव्हतं. इकडे महेश्वरी निवास समोर एक गाडी येऊन थांबते. त्यातून एक 27 ते 28 ची एक तरुण मुलगी, तिच्यासोबत मध्यम वयाची एक लेडीज उतरते. ती उतरताच रामू काकांना आवाज देते. रामू काका कुठे गेली? सगळे दिवसाढवळ्या झोपा काढतात की काय? काय माहिती रामू काका. त्या भरधास्त आवाजामुळे रामू काका सोबत शालू आणि अजून 2 नोकर येतात. अगं मम्मा, काय तू पण असं नको ना मोठ्याने ओरडत जाऊ. किती वेळा सांगितले, कसं वाटतं ते त्यांना थोडीच माहिती असणार आहे आपण आलोय म्हणून. ती मुलगी म्हणते. अगं माझी सोना, त्यांना समजण्यासाठी तर आवाज दिलाय ना एवढ्या मोठ्याने. तुला माहिती आहे ना, भागूला तिची सगळी कामं झटपट लागतात. ती मध्यम वयाची स्त्री म्हणजेच भाग्यश्री आत्या होत्या. त्यांना सवय होती तोंडातून आवाज निघतात हजर पाहिजे. काय रे रामू, घरात काय कोणीच नाही का? आतापर्यंत आमचा आवाज आतपर्यंत गेला असेल तरी आम्ही आलोय म्हणून दरवाजात कोणी नाही आलं रिसीव करायला. रामू काका गाडीतून त्यांचे सामान काढत होते तेव्हा भागू म्हणजेच आपल्या आत्या त्यांना विचारतात. ए अम्मा, तू कुठली महाराणी आहेस का? तुला कोणी रिसीव करायला दरवाजात यावं? हो मग आहेच मी महाराणी. माझं नाव माहिती आहे ना काय आहे? भाग्यश्री. समजलं? म्हणजे देवी लक्ष्मी. मग लक्ष्मीचं स्वागत नको का करायला? त्या म्हणतात. त्यावरती मुलगी म्हणजेच काव्या तिच्या पुढे कोपरापासून हात जोडत म्हणते. हे देवी लक्ष्मी, चला आता आत बस, झालं तुमचं लेक्चर झालं. त्या दोघी आत दरवाजापर्यंत येतात. तोच अर्निका देखील ते आले म्हणून पदराला हात पुसत बाहेर यायला लागलेली आणि ती जाऊन नेमकी आत्याला धडकते. ती त्याच्या डोक्याला तिचं डोकं लागतं. एक तर अर्निका स्वतःच्याच विचारात बाहेर येत होती आणि जे व्हायला नको तेच झालं. काय ग, हे तुला दिसत नाही का एवढी मी पुढून येत आहे ते? सॉरी आत्या, मी म्हणते. ती म्हणते, तुझ्या सॉरीचं काय करू मी? इथं माझं घरात पाय की दारात पाय डोकं फोडून ठेवलं. बाई ग, कसलं लागलं माझ्या डोक्याला. कावी बघ बरं जरा, माझ्या इथं सुजलं. ये आत्या काव्याला कावे म्हणाल्या. मामा, एवढूशा धडकेने कुठे लगेच सुचतंय का? तुझं तर काहीतरीच असतं. गप्प बस, तुला तर काय माझी काळजीच नाही. आत्या चालताना आत अनिकाकडे बोलते. आत्या चला ना आत, अनिका बोलते. आत्या आत येतो. हो येणारच आहे. आम्ही एवढ्या लांबून आलो पण बाहेर कोणी आलं नाही. त्या अनिकाकडे बघून म्हणाले. सॉरी आत्या, ते माहीत नव्हतं तुम्ही आलाय ते. नाही तर पटकन बाहेर आले असते. त्या सोफ्यावर बसतं. बरं जा आता, थोडं डोकं फोडलंय तर त्या डोक्यासाठी औषध घेऊन ये. त्या म्हणतात. हो आलेच क्रीम घेऊन. ती म्हणते. ए थांब, ती क्रीम नको, औषध म्हणजे एक कडक चहा. आणि ती हो त्यात आले वेलदोडे पण टाक, नाहीतर आणशील चहा साखरच पाणी. त्या म्हणतात. हो आणते. आणि ती जायला वळते. थांब, तुला तुझ्या आई वडिलांनी मोठ्यांच्या पाया पडायचं नाही शिकवले का? अर्निका लगेच दाताखाली जीभ चावते आणि पुढे जाऊन त्यांच्या पाया पडते. जाता ती काव्याला विचारते, काय घेणार? काव्या देखील तिला कॉफी सांगते. मग ती किचनमध्ये जाते. रामू काका दुजेसलाही सांगतात. आत्या आल्या. तो आणि दक्ष खाली येतात. तो आत्याच्या पुढे येऊन त्याच्या पाया पडतो. नमस्कार आत्या, तो म्हणतो आणि शेजारी बसतो. सुखी राहा म्हणत त्यावरून माया करून कडाकडा बोट मोडतात. काय काव्या, कशी आहेस तू? तिला वन साईड करत विचारतो. मी एकदम मस्त आहे दादा, ती म्हणते. दादा, वहिनी तर खूपच भेकडी आहे रे. आईचा आवाज ऐकून तिच्या तोंड बघायला पाहिजे होतं. तू किती भिलेली वाटत होती. शताक्षी वहिनीची बहीण आहे म्हणून काव्य नाव नको काढू, तिचं भाग्यश्री म्हणतात. बरं बाबा, नाही काढत, ती म्हणते. दुजे दक्षला देखील आत्याच्या पाया पडायला होतो. तो पण लगेच पडतो.
ते तिघे गप्पा मारत असतात. अर्निका आत्यासाठी चहा आणि दुजेश काव्यासाठी कॉफी घेऊन येते. दक्ष देखील लगेच तिला आई मला पण चॉकलेट दूध हवंय म्हणतो, पण ती त्याला म्हणते मी तुझी फेवरेट पुरणपोळी केली आहे ती खा, तू दूध पिलं तर जेवण जाणार नाही. ती त्याला म्हणते. आत्या तिला शताक्षी बोलताना निरखून बघत होत्या. दक्ष देखील लगेच हो म्हणतो आणि तिला विचारून बाहेर गार्डनमध्ये जातो. सोबत काव्या ही जाते. अर्निका पुन्हा किचनमध्ये जाते तर दुजेश आणि आत्या थोडा वेळ गप्पा मारत असतात. इकडे दुजेशच्या घरी आत्या आली होती तर तिकडे अजयला माहीत नव्हतं की अंजलीने काय घोळ घातला आहे. आता सुद्धा त्याने फोन लावला तरी तिने उचलला नाही म्हणून अपसेट होता. फोन वाजतोय म्हणून तो फोन घेतो तर पलीकडून त्याची आई बोलत होती. हॅलो, हां आई बोल. अरे रात्री लवकर घरी ये. ते शेजारची आदिती आहे ना, तिने संध्याकाळी तिच्या आई वडिलांचे ॲनिव्हर्सरी पार्टीला बोलवलं आहे. मी तिला सांगितली आहे तू आणि अंजू याल म्हणून. तुला माहिती आहे ना मला नाही आवडत अशा पार्ट्याला. तर ये लवकर. ठीक आहे. हो आहे. हो ग येईल मी टायमिंगवर. नको काळजी करू. बरं एक ना, आजीची आई म्हणते. हां बोल. ते मानशीसोबत तुझं बोलणं झालं का? नाही ना अजून, ती नाराज आहे. फोन पण नाही उचल. मी बोलू का? मला पत्ता सांग, मी तिच्या घरी जाऊन भेटून येते. नाही नको, करेन मी हँडल. तो म्हणतो बरं ठीक, ठेवू का मग? तो हो चल बाय. आता आपल्याकडे हा एक शेवटचा पर्याय आहे, तिला भेटायचा विचार करून तो कामाला लागतो. महेश्वरी निवास. अर्निका किचनमध्ये. शालू चहामध्ये तिने स्वयंपाक करत होती. अहो ताई, मीनांना मगाशी या आत्यांचा आवाज ऐकून खूप घाबरलेला. त्यांचा आवाज सेम आजीसारखाच आहे. तर मला तर वाटलं त्याच आल्यात कोल्हापूरवरून. शालू म्हणते. शालू त्यांच्या आई आहेत म्हणल्यावर त्यांच्यासारखाच असणार ना. ती म्हणते हो बरोबर आहे तुमचं, पण चल आवरती हे, मी आले बाहेरून म्हणते आणि किचनमधून बाहेर येते. ती बाहेर येते तर अजून त्या तिघांच्या गप्पा चालू होत्या. ती आत्यांना विचारते जेवायला ताट वाढू का? आत्याही तिला बोलतात आम्ही फ्रेश होऊन येतो. तीही बाहेर खेळत असलेल्या दक्षिला आवाज देते. सगळे डायनिंग टेबलवर बसले होते. अर्निका सगळ्यांना गरम गरम केलेली पुरणपोळी वाढते. आज त्यांना तूप आवडत नाही हे अर्निकाला माहिती नव्हते. हे काय, हे तूप लावलेली पोळी नको मला. तुला तुझ्या सासूने सांगितले नाही का मला तूप लावलेली पोळी आवडत नाही म्हणून? त्या अर्निकाकडे बघून म्हणतात. अर्निका लगेच ती पोळी उचलते आणि दुसरी पोळी देते. दुजेश अर्निका जेव्हा त्यांच्या जवळ पोळी वाढायला येते तेव्हा तो तिला म्हणतो तू नाही का बसणार? तर ती म्हणते मी नंतर करते जेवण. तोही काही बोलत नाही. आत्या तिला म्हणतात तूही बस जेवण करायला. ती म्हणणार असते की नंतर बसते म्हणून, पण परत आत्या म्हणतात चल बस लवकर, मला भूक लागली. मग तीही दक्ष शेजारी बसते. शालू सगळ्यांना हवे ते वाढत असते. मग सगळे जेवण करायला लागतात. काव्या पुरणपोळी खाताच म्हणते वहिनी स्वयंपाक खूप छान झाला आणि हा. अर्निका हसून थँक्यू बोलते. दक्ष देखील तिला खात हाताने छान झाले म्हणून सांगतो. ती त्याकडे बघते तर आत्या गुपचूप जेवण करत होती. ती त्यांना काहीच विचारत नाही. ती दोजेशकडे बघते तर तो डोळ्याची उघड झाप करतो. तिला समजते की स्वयंपाक चांगला झालाय. आत्या जेवता हळूच त्या दोघांच्या चाललेल्या मूक भाषणाला बघत होत्या. सगळ्यांचे जेवण झाल्यावर अर्निका शालूला म्हणते हे डायनिंग टेबलवरचे मी आवरते, तुम्ही सगळ्यांनी जेवून घ्या. आता आधीच पुरणपोळीच्या स्वयंपाकामुळे आज उशीर झाला आहे. शालू तिला म्हणते असते मी आवरते, पण अर्निका तिला जायला सांगते. जेवण झाल्यानंतर आत्या आणि काव्य आराम करायला रूममध्ये जातात तर दोजेश देखील स्वतःचे काम करत बसतो. अर्निका सगळं आवरून वरती येते तर दोजेश काम करत बसल्यावर तीही फ्रेश होऊन बेडवर बसते आणि फोन घेते. मिनलचा मेसेज होता उद्या येणार आहे म्हणून. तीही ओके टायमिंग सांग, मी तुला पिकअप करायला येईल. तीही हो सांगते. तिला अचानक क्लिक होते की आपण जेव्हा मिनलला आपल्याकडे यायला सांगितले होते तेव्हा आत्या येणार माहीत नव्हतं, पण आता काय करावे? मिनलला एनिवे नाही पण म्हणू शकत नाही याच विचारात तिचा डोळा लागतो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.